स्वतः साहेबांनी जबाबदारीने जसं काम केलं त्या पद्धतीने साहेबांनी त्यांच्याकडून ह्या भागाचा विकास जिल्हा परिषदेचा विकास करून घ्यावा ही आम्ही त्यांना जबाबदारी देतोय. जे शिट्टा आहेत ती या मताने यावे अशी आमची अपेक्षा आहे. देवळाचं कामं केलीत, रस्त्याची कामं केली, सगळेच कामं आमची सगळी कामं केल्यात. स्वतः गाडीनं उतरून लोकांच्या हाताला देऊन विचारपूस करणारे लोक आहेत ते. महिलांच्यासाठी वगैरे तिथं काहीतरी कार्यक्रम वगैरे असला तर त्या पुढाकार घेऊन पुढे असतात. असं आहे, उमेदवार उभा राहत असताना तो कार्य केलेला असतो उमेदवाराने आणि सामाजिकदृष्ट्या त्यांचं कार्य चांगलं आहे. त्यात सर्व लोकांना म्हणजे सन्मान मानून त्यांनी पुढे म्हणजे नेण्यासाठी प्रोत्साहन देतात. विचार केला तर एवढा जबरदस्त प्रतिसाद आहे या दोन्ही उमेदवारांना की अतिशय चांगला प्रतिसाद आहे. राष्ट्रीय जिल्हा परिषद मतदारसंघामधील जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत म्हणजे जिल्हा परिषदेचे जे लढणारे आहेत ते राष्ट्रवादीचे अशोक पाटील आणि येळवडीचे जे पंचायत समितीचे लढत आहेत त्या सारिका सुभाष पाटील या उमेदवारांचा राष्ट्रीय पंचायत समिती मतदारसंघाअंतर्गत प्रचार दौरा सुरू आहे. त्या निमित्तानं ज्या ठिकाणी जे हे चालू आहे म्हणजे प्रचार दौरा सुरू आहे त्या ठिकाणी आपण ज्यांच्या समर्थकांशी बोलतो आहे आणि त्यांची उमेदवारी का गरजेची आहे, त्यांनी काय केलं आहे आणि ते काय करू शकत आहेत, त्याबरोबरच त्यांचे जे नेतृत्व ज्यांनी मानलं आहे जे आंबेडकर त्यांचं काम कसं आहे आणि त्यांच्यासाठी ही जी माणसं आहेत त्यांना का मदत केली पाहिजे या सर्वच गोष्टींचा आढावा आपण यांच्या समर्थकाकडून घेतोय. साधारण तुमच्या गावचं जर बघितलं कोदोडे गाव तर यामध्ये आंबेडकर साहेबांनी काय काम केलं असं सांगू शकाल? आंबेडकर साहेब ज्यावेळी 2014ला ह्या ठिकाणी आले उमेदवार म्हणून प्रचारला त्यावेळा ते अतिशय प्रामाणिकपणाचा व्यक्ती दिसली. आम्ही स्वतः पट्टी काढून कुणी 500, 400, 1000 अशी पट्टी काढून त्यांना आम्ही सहकार्य केलं. सहकार्य केल्यानंतर त्यांनी जातीनिशी निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी जातीनिशी ग्रामीण भागातल्या आमच्या सगळीकडे त्यांनी चांगलं लक्ष दिलं. आज आंबेडकर आज 2026पर्यंत आता जे सत्तेवर आहेत तर त्याने आमच्या छोट्याशा गावाला आता इथे मतदान 600 आहे मतदान. तर ह्या छोट्याशा गावाला 3,25,00,000 रुपये त्यांनी अनुदान देऊन 70 लाखाची नळ योजना दिली. सगळे रस्ते अगदी चकाचक केले. त्याने कुठलीही इथं कमतरता केलेली नाही आणि म्हणून अशा आमदारच्या पाठीमागं नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, गावकऱ्यांनी सगळ्यांनी राहून आपापल्या गावाचा आमदार साहेबांच्याकडं विकास करून घ्यावा ही आमची मोठी मागणी आहे. दुसरी अपेक्षा त्यांच्याकडे. तुम्ही आमदार साहेबांचं काम सांगितलं. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे त्यासाठी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून देणं का गरजेचं असं सांगू? शिवसेनेचे जे जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत जे आता 2 इथं उमेदवार साहेबांनी उभा केलेत त्यांना निवडून द्यायचे ह्याचं कारण स्वतः साहेबांनी जबाबदारीने जसं काम केलं त्या पद्धतीने साहेबांनी त्यांच्याकडून ह्या भागाचा विकास जिल्हा परिषदेचा विकास करून घ्यावा ही आम्ही त्यांना जबाबदारी देतोय. त्यांनी करून द्यावा त्यांच्यामार्फत असा आमचा आहे. म्हणून त्या लोकांना बहुमताने निवडून द्यावं सगळ्या ग्रामस्थांनी हीच माझी अपेक्षा आहे. इथं आणखीन समर्थक आहेत त्यांच्याशी बोलतोय आपण. काका एकंदरीत जर बघितलं तर आता अशोकराव पाटील असतील जिल्हा परिषदेसाठी किंवा सारिका पाटील असतील पंचायत समितीसाठी यांच्याविषयी काय थोडं सांगू शकाल? नाही, ते उमेदवार चांगले आहेत, हे करायला काय हरकत नाही. फक्त मध्ये काय झालं सांगतोय का, माझ्या मिसेसला आजारी होती आणि त्यावेळा इथलं जे आपलं शिवसेनेचे हे कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्हाने आंबेडकर साहेबांच्याकडनं सगळं हे करून आलसरच्यासाठी आम्हाने त्यांनी दवाखान्यात आम्हाने हे दिलं आहे, बदल सहकार्य केलं आहे. त्याबद्दल म्हणतो आहे आम्ही ह्या जे शिट्टा आहेत ती या मताने यावे अशी आमची अपेक्षा आहे. आता सारिका पाटील यांचे जे पती आहेत सुभाष पाटील सामाजिक कामात आहेत त्यांच्याविषयी काय सांगू शकाल? ते बी चांगलं आहेत, त्याबद्दल काय नाही, ते बी उमेदवार चांगला आहेत. उमेदवाराने ते निवडून आणावे पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि अशोक आबा जे आहेत जिल्हा परिषदेसाठी ते बी आणावं असं आमचं अपेक्षा कामाची माणसं आहेत असं वाटतं. आहेत वाटते आम्हाला काहीतरी करतील पुढे करतील आणि त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे. तिने बी मी म्हणतो असं बी नवं, मी असं म्हणतोय की मग करावं हे करावं, तिने बी तसं या आपण आता बोलतोय ते करावं असं आमची बी आमच्या ग्रामस्थ अपेक्षा मान्य आहे. निवडून देणं हे बी आमचं काम आहे. मग बरोबर आहे की आमच्याकडनं सहकार्य आहे. फक्त आता तुम्हाला सांगायचं इथं गट भरपूर आहेत त्याबद्दल बी आम्ही हे करणार नाही. त्या पद्धतीनं आम्ही बी तुमची त्याची प्रतिसाद द्यायची व्यवस्था आम्ही करू. आजी
काय तुमच्या गावात काम केलं आता कोदोड्याचे तुम्ही ग्रामस्थ आहे आमचं देवळाचं कामं केलीत, रस्त्याची कामं केली, सगळेच कामं आमची सगळी कामं केल्यात. बरं म्हणलं का निवडून द्यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आमची कामं करतोय, सगळं आमचं संरक्षण करतोय नावांनी आम्ही त्यांच्याच पाठीशी राहणार. बरं जिल्हा परिषद पंचायत समितीचं रणांगण सुरू आहे. होय. शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत? अशोक आबा आहेत आणि सारिका आहे. सारिका वहिनी. होय. काय त्यांच्याबद्दल काय व्यक्तिमत्व कसं आहे त्यांचं काय सांगू शकता? माणसं पण चांगले आहेत, गोरगरिबांसाठी लोकांसाठी चांगले आहेत. परत एका फोनवर धावून येणारे लोक आहेत. ते आता शिवसेनेकडून उभारलेत म्हणजे कुणाचं नेतृत्व मानणार? साहेबांचं, आंबेडकर साहेबांचं. साहेबांच्या विषयी काय सांगू शकाल? साहेबांनी आमच्या गावात लोकांसाठी रस्ते म्हणा, अंगणवाड्यात सगळ्यांसाठी चांगलं केलं आहे. बरं मग आता ही माणसांना निवडून देणं का गरजेचं असं तुम्हाला वाटते किंवा कुठल्या मुद्द्यावर मत द्यायला पाहिजे? हे लोकांसाठीच की हे प्रगती दिसून येते ना, त्या प्रगतीवर लोकांनी पण लक्ष दिलं पाहिजे. बरं मग आता ही निवडून आल्यानंतर काय करतील असं वाटतं तुम्हाला? करणार की, कशावरून? साहेबांचं हे आहे ना, 100% करणार. सुभाषदादा जे आहेत हां. ते आता राष्ट्रीय पंचायत समितीला सारिका पाटील आहेत, हां. त्यांचं वैयक्तिक त्यांच्याविषयी काय सांगू शकाल? माणसं चांगली आहेत म्हणजे लोकांसाठी, म्हणजे महत्त्वाचं म्हणलं गरिबांसाठी चांगले आहेत. म्हणजे गाडी रस्त्यावरून थांबवून एखाद्याला हाक मारण्याजोगे आहेत. असं की मोठे आहेत, मोठी गाडी घेऊन फिरते असं काय नाही आहे. एखाद्यासाठी लोकांसाठी चांगले आहेत ते. स्वतः गाडीनं उतरून लोकांच्या हाताला देऊन विचारपूस करणारे लोक आहेत ते. अशोकाबांसाठी काय? आबा पण चांगले आहेत. आबांच्याविषयी काय सांगाल? आबा पण चांगले आहेत माणसं, लोकांसाठी पण चांगले आहेत, बोलाय चांगले आहेत. लोकांचं ते पण कामं करतील निवडून आल्यानंतर, पण लोकांनी निवडून द्यायला पाहिजे. आता इलेक्शन सुरू आहे काका, कुठल्या मुद्द्यावरती मत द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? कामाच्या मुद्द्यावर, कामाच्या विकासावर मत दिलं पाहिजे. बरं त्यामुळे राशिवडा मतदारसंघातून आबा आणि सारिका पाटील हे उमेदवार शिवसेनेचे आहेत. त्यांना मी मोडेगावातून बहुमताने विजय करू. मग त्यांनाच मत द्यायला पाहिजे, कारण काय सांगाल? कारण म्हणजे ते शिवसेनेचे काम चांगलं आहे. त्यामुळं आमच्या गावात कामे त्यांनी बरीच केलेली आहेत. आणि आमदार साहेब हे सामान्य माणसातनं फिरतात, त्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे अभिमान पाहिजे नाही. अच्छा, म्हणून ते शिवसेना निवडून द्यायचे. आता आमदार साहेबांनी काय काम केलं तुमच्या भागात सांगता येईल तुम्हाला? आमच्या भागात रस्त्यांची वगैरे कामं केलीत की. अशा महत्त्वाच्या सोयी वगैरे काय केल्यात आपल्या इथं? केल्यात आणि करायला बी चालू आहेत. बरं एकंदरीत त्यांच्या कामावर समाधान हो, आहे असं? त्यांच्या कामाचं समाधान आम्ही, आता ही त्यांचीच माणसं म्हणून त्यांचीच माणसं म्हणून आम्ही निवडून देणार. अच्छा, हो. काय वाटतं तुमच्या गावात किंवा तुमच्या भागात कसं प्रतिसाद मिळतं या उमेदवारांनी? आमच्या गावात चांगला उत्साह आहे त्यांच्या बाबतीत. एक महिला म्हणून सारिका वहिनी ज्या उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कसा प्रतिसाद द्यावा असतो किंवा त्यांची उमेदवारी काय योग्य वाटते? कारण त्या एकतर सामान्य गटा म्हणजे ह्याच्यातून आलेले आहेत घरातून, आणि ते आमच्या म्हणजे परिस्थिती, आमच्या सगळ्यांची सामान्य वर्गातील लोकांची जी परिस्थिती आहे ती जाणून घेऊ शकतात त्या, कारण त्यातून गेलेले आहेत. त्यामुळं अशा आमच्या अपेक्षाही त्या आपण पूर्ण करू शकतील. मग एकंदरीत त्या ग्रामचे जे सदस्य आहेत एवढ्यामध्ये त्या ठिकाणी जे काम आहे त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम, त्यांच्या मिस्टरांचं पण आहे, त्यांचं पण काम उत्कृष्ट आहे. म्हणजे तिथल्या महिलांच्यासाठी, म्हणजे महिलांच्यासाठी वगैरे तिथं काहीतरी कार्यक्रम वगैरे असला तर त्या पुढाकार घेऊन पुढे असतात त्या, म्हणजे सगळ्या कार्यक्रममध्ये. आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा मार्ग चांगला आहे. मग आता एकंदरीत ज्यांना जर संधी मिळाली तर त्या संधीचं काय सोनं करतील किंवा कसं करतील, काय बोलता येईल तुम्हाला? त्या संधीचं सोनं करू शकतात, कारण आम्हाला म्हणजे आत्मविश्वास तेवढा आहे, त्या संधी सोनं करू शकतात. आता आबांच्या कामाविषयी काय सांगाल, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगाल? त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांनी सर्व लोकांना म्हणजे समान मानून त्यांनी पुढे म्हणजे नेण्यासाठी प्रोत्साहन देतात तरुण मंडळींना. आणि त्यांचं आजपर्यंतचं काम सगळ्यांना गोरगरिबांच्यासाठी म्हणजे प्रेरणादायक ठरलं आहे. राशिवड्यामध्ये पंचायत समितीमध्ये त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत, आणि ह्या जिल्हा परिषदला पण पुढे त्यांनी भरपूर कामे करतील. आंबेडकरांच्या विषयी काय सांगाल, कारण त्यांची माणसं ही आहेत. आंबेडकर साहेब हे सर्वसामान्य जनतेना म्हणजे सर्वसामान्य गटातून ह्या उमेदवारांना उभा करून त्यांना ही मोठी संधी दिल्या. आणि त्यानंतर आंबेडकर साहेबांनी जे कामं केल्यात आजपर्यंत
ते त्यांचाच म्हणजे म्हणजे त्यांच्या पाठोपाठ हाताहात त्यांच्या ठेवून ही पण लोके म्हणजे ही उमेदवार जी उभा राहिली आहे ती हे पूर्ण कामे त्यांच्या पाठोपाठ उभा राहून गोरगरिबांना समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील, म्हणून आम्ही त्यांना बहुमताने विजय करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ह्या गावात तुमच्या प्रचार दौरा वगैरे झाला असेल, त्यांचा कसा प्रतिसाद मिळाला होता? काय प्रतिसाद चांगला होता आणि लोक पण म्हणजे मार्गदर्शन त्यांनी चांगले केले म्हणजे त्यांना वाढ होईल असं वाटतं? होणार, कारण आंबेडकर साहेबांनी जे आंबेडकर साहेबांचे उमेदवार आहेत त्यांनी उभा केले, त्यामुळे ह्या लोकांना पण बहुमताने विजय होणारच. ही लोक कसं वार आहे तुमच्या भागात, तुमच्या गावात, काय सांगाल एकंदरीत या निवडणुकीविषयी? आता सध्या तरी शिवसेना एकदम जोरात आहे. अच्छा, हां, कारण काय असू शकते? कारण तसं बघायला गेलं तर केंद्रात म्हणा, राज्यात म्हणा, आणि काम करण्याची जी पद्धत आहे शिवसेना भाजप युतीची ती चांगली आहे. अच्छा, तुमच्या या भागात उमेदवार कोण आहेत पंचायत समितीसाठी? पंचायत समितीसाठी सारिका सुभाष पाटील. सारिका वहिनीच्या विषयी काय सांगू शकाल? त्यांचं काम कसं आहे किंवा त्यांचा एकंदरीत स्वभाव वगैरे काय? ते आता पंचायतमध्ये त्या सदस्य आहेत एकतर, आणि त्यांचे जे सामाजिक कामं वगैरे जे आहेत प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांनी कामं वगैरे एवढी चांगली केलेली आहेत की बऱ्यापैकी वार म्हणजे त्यांचं म्हणजे प्रत्येकाच्या मनात तेच नाव आहे. आणि जिल्हा परिषदेचं? जिल्हा परिषदला आपले आबा राशिवडेचे, अच्छा, त्यांची पण कामं चांगली आहेत. ते आता विद्यमान म्हणजे सरपंच आहेत ना मिसेस, त्यांच्या चांगली कामं आहेत त्यांची पण. माणसं कोणाची म्हणून सांगाल? ही माणसं शिंदे साहेबांची. हां, आंबेडकर साहेबांचं. आंबेडकर साहेब आपले आमदार पालकमंत्री आहेत ते. त्यांच्या त्यांच्या नेतृत्व सांगाल? त्यांचं काम तर काय सांगायची गरजच नाही जनतेला, कारण सगळ्यांना दिसतेच कामं आंबेडकर साहेबांचे. मग आता त्यांची माणसं म्हणून मत द्यायचं काय कुठल्या ह्याच्यावर द्यायचं? कसं ठरलंय सर? त्यांची माणसं म्हणून पण द्यायला पाहिजे आणि त्यांची कामं पण आहेत तशी, त्या पद्धतीनं मदत द्यायला पाहिजे लोकांनी, आणि देणार, त्यात काय वाद नाही. कसा प्रतिसाद आहे उमेदवारांना? एक नंबर चांगला आहे सध्या तरी. मग काय ह्यावेळी जिंकतील असं वाटतंय? हो, 100%. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं? जिंकल्यानंतर काय करायला पाहिजे त्यांच्याकडून? म्हणजे जनतेची कामं व्हावीत, गोरगरिबांची वगैरे, काही अडचणी कोणाच्या असतील किंवा इतर कामं म्हणा, किंवा शालेय वगैरे इतर ह्याच्यात. तर सुभाष पाटील वगैरे ते चांगलंच त्यांचं कार्य आहे, त्यात काय वाद नाही. त्या पद्धतीने जे काय म्हणजे लोकांच्या अडचणी त्यांनी पूर्ण करावेत हीच अपेक्षा आहे. काय वाटतं एकंदरीत कुठल्या मुद्द्यावरती मतं मिळतील असं वाटतं या शिवसेनेच्या उमेदवारांना? शिवसेनेचे उमेदवार जे आता उभा आहेत म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सारिकाताई पाटील आणि आपले आबा म्हणून आहेत राशिवडीचे. तर कसं आहे, त्यांचं कार्य चांगलं आहे. आज जर का बघितलं राशिवडीच्या पंचायतमध्ये किंवा गावचा विकास भरपूर प्रमाणात झालेला आहे. त्या पद्धतीनं आपले सारिकाताई पाटील म्हणजे आपल्या एवढ्याच्या ह्या येतात सदस्य आहेत ग्रामपंचायतला, त्यांचंही कार्य एकदम अतुलनीय आणि चांगल्या पद्धतीचं आहे. अच्छा, हो. आता हे त्या मुद्द्यावरती मतं देतील लोक काय कुठल्या मुद्द्यावरती असं वाटतं त्यांना? कसं आहे, उमेदवार उभा राहत असताना तो कार्य केलेलं असते उमेदवाराने, आणि सामाजिकदृष्ट्या त्यांचं कार्य चांगलं आहे. त्यात कसं आहे, ही शिवसेनेमधून उभा राहिल्यामुळे कसं आहे, शिवसेनेचं आंबेडकर साहेबांचा पण फार मोठा इथं सहभाग आहे कामाचा, आणि तिने कामं केलेली ही जनतेला सांगायची अशी काही गरज नाही आहे. जनतेला समजते की बाबा साहेबांनी काय काय केलेलं आहे, त्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम येणार नाही. आता आंबेडकर साहेबांच्या कामामुळे यांना मताधिक्य मिळेल असं वाटतंय? 100%. कसा प्रतिसाद आहे तुमच्या भागात नाही किंवा काय? आता जर का विचार केला तर एवढा जबरदस्त प्रतिसाद आहे या दोन्ही उमेदवारांना की अतिशय चांगला प्रतिसाद आहे. जिंकण्यापर्यंत जातील असं वाटतं? 100% काही प्रॉब्लेम येणार नाही. येत्याला काळामध्ये समजेल सुद्धा तुम्हाला. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.